अंडरग्राऊंड पाईपलाईन करायची आहे शेतकरी दादाला, तर कोणता पाईप वापरावा अशी एक व्हिडिओ मी बनवली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे PVC पाईप येतात, LDP पाईप येतात, लोखंडाचे पाईप येतात, वेगवेगळे वॉल जे असतात, डिझायनिंगबद्दल संपूर्ण माहिती दिली होती. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये कुलदीप नावाच्या शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की मला पाईपलाईन करायची आहे 75 mm ची, म्हणजे 2.5 इंचाची. साधारण 130 पाईप लागणार आहे. 20 फुटाचा एक पाईप येतो. जमीन थोडी चढ उताराची आहे, तर त्याच्यासाठी किती केजीचा पाईप वापरावा, नॉन रिटर्न वॉल किती लागतील. तर हे बघा, पाईपलाईन शेतकऱ्यांना करायची तर 4 केजीचा पाईप व्यवस्थित असतो. फक्त तो चांगल्या कंपनीचा घ्या, पक्का ISI घ्या. आणि आता त्यांनी जो दुसरा विचारला आहे की बाबा किती नॉन रिटर्न वॉल लागतील, तर मोटरजवळ एक लागेल, त्याच्यानंतर दर 1000 फुटावर एक लागेल, आणि कुठे तुमची पाईपलाईन अशी चढ आहे तर खाली एक लागेल. जर चढ जास्ती असेल 15-20 फुटापेक्षा जास्ती तरच तुम्ही खाली लावा, नाही लावला तरी चालेल. तर अशा रीतीने जर कुलदीप दादा तुम्ही पाईपलाईन केली तर तुमच्या पाईपलाईनला कुठेही अडचण येणार नाही. योग्य ठिकाणी तुम्ही एअर वॉल लावा आणि PRV पण लावा, प्रेशर रिलीज वॉल, तर तुमची पाईपलाईन तुम्हाला 100 वर्ष साथ देईल. जर तुम्हाला हे अजून जाणून घ्यायचं असेल की बाबा PRV कुठे लावावा, एअर वॉल कुठे लावावा, तर आमचे इंजिनियर तुमच्या मदतीसाठी दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांचा नंबर इथे दिला आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात.